कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा वा वा, आई गेम खेळलायस। आय एम सो प्राऊड ऑफ यू सिस्टर। अशी तू ब्रिलियंट आहेस, पण मागे त्या पारूमुळे तुझा प्लॅन फ्लॉप झाला। पण आता तर बाजी मारलीस ना, क्या बात है। किर्लोस्कर कंपनीला बर्बाद करण्यासाठी तू तुझा बिझनेस उभा केलास आणि त्यांचाच फॉर्म्युला वापरून त्यांच्यासाठी असणारं सगळ्यात इम्पॉर्टंट टेंडरही मिळवलंस। वाव, आपल्याला ना त्यांना असंच चारही बाजूंनी अडचणीत आणलं पाहिजे। तू बाहेरून वार करतेच आहेस, मी आतून घर पोखरते। मी त्या अहिल्या समोर येऊन गेल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन एकदम सरकली असेल ना। संपूर्ण किर्लोस्कर फॅमिली शॉक्ड असेल। आणि तो त्यांचा लाडका किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO द नॉनसेन्स आदित्य किर्लोस्कर, त्याचं तर मेंदू काम करायचा बंद झाला असेल। तुला माहितीये, ते टेंडर हातातून गेल्यानंतर ना त्याचा चेहरा बघण्यासारखा होता। मज्जा आली मला। And I know that अहिल्या very well. ती इतके इझिली सरेंडर नाही करणार मला। तू बघ आता, ती खूप 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 प्रयत्न करणार मला हरवण्याचे। इतके प्रयत्न की तिला एकाही रात्री इथून पुढे झोप लागणार नाही टेन्शन मध्ये। नाही दिशा, युअर रॉंग। अहिल्या वाटते तितकी सोपी नाहीये। तुला माहितीये, तू त्यांना ओपन चॅलेंज देऊन गेलीस, धमकावून गेलीस, पण त्या अहिल्याच्या कपाळावरची रेख सुद्धा हल्ली नाही। ती इतकी नॉर्मल होती, जणू तिला काहीच फरक पडत नाही। आणि हो, तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनात काय चाललंय हे कळत नाही ना। अशी ती खूप हुशार आहे। हो, तू गेल्यानंतर ती सगळ्यांना सूचना देत होती की तिच्याकडे लक्ष देऊ नका, तिला इग्नोर करा, ती तिच्या लायकीची। अटेन्शन तर तिला द्यावंच लागणार। तू बघच अनुष्का, आता यापुढे मी एक असा प्लॅन करेन ज्याने या किर्लोस्कर फॅमिली मधला एक माणूस सुद्धा जिवंत नाही राहणार। दिशा, आपल्याला हे सगळं मिळून करायचं आहे, पण प्लीज प्लीज तू घाईमध्ये निर्णय घेऊ नकोस, ओके? पारू बाळा, आपल्याला हे अहिल्या मॅडमना सांगायला हवं। हे बघ बाळा, त्या तुला मुलगी मानतात ना, तुझ्यावर त्या नक्की विश्वास ठेवतील। आणि अहिल्या मॅडमना त्यांच्या कुटुंबापेक्षा मोठं काहीच नाही। त्या तुम्हाला काय वाटतं? यो विचार माझ्या डोक्यात आला नसल का? हत्या हे समजा वाटतंय ना, तितकं साधं सरळ नाही। हत्या तुमच्या लक्षात कसं काही येत नाही? अनुष्का मॅडमना माझ्या आयुष्याचं सत्य माहीत आहे। त्यांना माहीत आहे की आदित्य सरांना माझं लगीन झाले, मी आदित्य सरांना माझा नवरा मानते, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात बांधते। आणि मी जर का अनुष्का मॅडम बद्दल देवी यांना काही सांगायला गेले ना, अनुष्का मॅडम माझ्या मंगळसूत्राचं सत्य देवी यांना सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। समजा विपरीत घडल, मग आत्या मला हे घर सोडून जावं लागेल कायमचं। माझी हक्काची माणसं माझ्यापासून तुटली जाते। आदित्य सरांचं मन दुखावलं जाईल। आत्या देवी यांना माझ्या मंगळसूत्राचं कळलं ना, तर ते मंगळसूत्र मला काढायला सांगतील। आणि आत्या, तुम्हाला माहित आहे माझ्या मंगळसूत्राचं सत्य। माझं मंगळसूत्र हेच आदित्य सरांचं सुरक्षा कवच आहे। हे जोपर्यंत माझ्या कळ्यात आहे तोपर्यंत आदित्य सरांच्या जीवाला धोका नाही होऊ शकत। आत्या, हे बघा, खरं काय बी असलं ना तरी अनुष्का मॅडमना मी माझ्या माणसांपर्यंत कधी बी पोहोचू देणार नाही। त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी। किर्लोस्कर कुटुंबावर वार करण्याआधी त्यांना माझा सामना करावा लागेल। ते त्यांच्या कंपनीचा सेल वाढवण्यासाठी, त्यांच्या कंपनीची पोझिशन स्ट्रॉंग करण्यासाठी पारोला घेऊन एक मोठा इव्हेंट करणार आहेत। आणि त्यांनी पारूचं पोस्टरही बनवलं आहे। त्याच्या इनॉग्रेशनसाठी ते कुठल्या तरी गावाला जाणार आहेत। या, इट इज अ बिग इव्हेंट। आणि ऑफकोर्स ते त्यांची कंपनी वाचवण्यासाठी हे सगळं करणारच।
पण हा इव्हेंट जर सक्सेसफुल झाला आणि लोकांना कळालं की पारू पुन्हा एकदा ब्रँड अँबॅसेडर झाली आहे, त्यांचा बिझनेस असा ग्रो करणार आहे. तुला कळतंय मी काय म्हणते ते? लक्षात घे दिशा, या सगळ्यामध्ये आपल्या कंपनीचं नुकसानही होऊ शकतं आणि ऑफकोर्स आपल्याला त्यांना बर्बाद करायचं आहे, पण आपली कंपनी कशी ग्रो होईल हेही बघायचं आहे. सो हा इव्हेंट सक्सेसफुल होता कामा नये. डोंट वरी, त्यांचा इव्हेंट अजिबात सक्सेसफुल नाही होणार. आणि जरी चुकून झालाच तरी किर्लोस्करांच्या घरात आनंद तर नाहीच, आलं तर फक्त आणि फक्त दुःख येणार, कारण माणसात जिवंत राहणार नाही. आता त्या अहिल्याला कळेल ही दिशा काय करू शकते ते. सगळेजण एक साथ बूम. बरोबर. म्हणजे बघ, आपण परवाच्या इव्हेंटला तयार आहोत तसं, म्हणजे गावागावात आपण इन्फॉर्मेशन दिली आहे. रिक्षा असोसिएशनवाल्यांशी पण बोलणं झालंय. ते प्रत्येक रिक्षाच्या मागे पारूचं पोस्टर लावणार आहेत. ओके. आणि आईचं भाषण असणार आहे. ओके. ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि मग हे सगळं झाल्यावर आपण पारूला पण 2 शब्द बोलायला सांगू. येस, कम इन. अरे हरीश ये. हरीश काही नाही अरे, ते परवाच्या इव्हेंटची तयारी सुरू आहे. हे झालं ना की लगेच आपण तुझ्या आणि पारूच्या लग्नाच्या तयारीला लागूया. हो सर. सर, तुमच्या या इव्हेंटसाठी माझी काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. तशी एक मदत तर नक्कीच करू शकतोस तू. हां, बोला ना सर. अरे बाबा, ती डोळेवाली कोण आहे ते शोध. त्याचा त्रास बघवत नाही रे मला. काही काय बोलतोस? ओके, सॉरी. आदित्य सर, सर मागे जे काही घडलं ना माझ्या हातून, जे काही झालं त्याचं मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. सर, माझ्यामुळे तुमच्या जीवावर बेतलं. प्लीज मला माफ करा. हरीश, हे बघ, जे झालं ते झालं. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तुला जसं वागणं योग्य वाटलं तसं तू वागलेस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू परत आलायस. तुझ्या भावाचा जीव वाचवलास. सगळ्यांची माफी मागितली, सगळ्यांनी तुला मोठ्या मनाने माफही केलं. पण आता पारूची काळजी घे. तिला परत कधी असं एकट्यात सोडून जाऊ नकोस. पारू खूप साधी मुलगी आहे रे, निरागस आहे. तिला प्लीज कधी दुखवू नको. हा. हो सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.